नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। आज आपण आहोत श्री क्षेत्र गणपतीपुळेला। खोल निराशार समुद्र, खारफुटी आणि नारळाच्या दाट रांगांनी वेढलेले डोंगराच्या कुशीत वसलेले गणपतीपुळे हे कोकणातील सर्वांचेच आवडते स्थान आहे। तर या व्हिडिओत तुम्हाला गणपतीपुळ्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याची एक कथा आहे। पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती। वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला। गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवाट आहे। समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदान गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले। मंदिराबाहेर भव्य अशी उंदीर मामाची मूर्ती आहे। आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते। त्या ठिकाणी बाळभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते। ते गावचे खोत होते। मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले। भिडे हे दृढनिश्चयी होते। आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला। अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगोळे म्हणजेच आजचे गणेश गोळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे। माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे। माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला। त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले। तेव्हा त्याला दिसलं सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत आहे। हा प्रकार त्याने खोतांना सांगितला। त्यांनी तात्काळ सर्व परिसराची साफसफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली। त्या ठिकाणी त्याने गवताचे छप्पर घालून छोटेसे मंदिर बांधले। मंदिराचा परिसर तसा खूप मोठा आहे। मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मंदिरालगतच समुद्रकिनारा आहे। मित्रांनो, आपण कुठल्याही मंदिरात गेल्यावर न चुकता प्रदक्षिणा घालतो, पण या मंदिरात आपल्याला डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते, कारण इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू असून डोंगराच्या कातळात आहे। मंदिर परिसरात मंदिर संस्थानाकडून प्रसादालय चालवलं जातं। या ठिकाणी आपल्याला खिचडी व बुंदीचा प्रसाद दिला जातो। प्रसादाची वेळ दुपारी 12:30 ते 2 व संध्याकाळी 7:15 ते 8:15 अशी आहे। गणपतीपुळ्याला तुम्ही एसटी किंवा प्रायव्हेट गाडीने येऊ शकता। मुंबईहून गणपतीपुळे हे अंतर 450 किलोमीटर आहे। तुम्ही एसटीने रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला येऊ शकता। रत्नागिरीहून गणपतीपुळे 25 किलोमीटर इतका आहे। गणपतीपुळ्यात राहण्यासाठी तुमच्या बजेटनुसार खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। त्याचबरोबर मंदिर संस्थानाचं प्रशस्त असं भक्तनिवास सुद्धा आहे। या ठिकाणी डॉर्मेटरी आणि साध्या रूम्स दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत। गणपतीपुळे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते व रात्री 9 वाजता बंद होते। आरतीची वेळ सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता व सायंकाळी 7 वाजता असते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालखी प्रदक्षिणेसाठी सायंकाळी 4 वाजता निघते। भक्तजनांसाठी प्रत्यक्ष पूजा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत असते। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।